हॅलो हॅलो. या स्वागत गीतानंतर या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सुनीलजी तुपे या ठिकाणी या आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला शुभेच्छा देतील, आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी साने संगीत लोककला मंचचे अध्यक्ष शिवराज साने सर यांनी या ठिकाणी निखिल जाधव यांची सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न केला. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य लावरे सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर मनापासून मी आलेल्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर निखिल सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि अतिशय सुंदर असा साने सरांनी या ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्यांना जो मान सन्मान दिला, साने सरांचे मी या ठिकाणी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. कारण कुठलाही व्यक्ती ही ज्यावेळी एखाद्या उच्च पदावर पोचत असते त्यावेळी त्यांचं सर्व जे कष्ट असतात, मेहनत असतात आणि खऱ्या अर्थानं या क्रीडा शिक्षकांचं एक सगळ्या क्षेत्रातून प्रतिस्पर्धेला मात करून तो त्या ठिकाणी पोचलेला असतो आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गौरव केला जातो. आज या ठिकाणी इतक्या उच्च अशा पदावर पोचण्यासाठी त्यांचे मेहनत, त्यांची कष्ट, त्यांचे जिद्द ही त्यांनी पहिल्यापासूनच अशी मनामध्ये ठरवलेली असते की आपल्याला हा पुरस्कार किंवा हे आपल्याला जे प्राप्त होणार आहे ते आपण मिळवायचंच, हा ध्येय आणि ध्यास घेऊन खरं तर त्यांनी हा कार्यक्रम संपन्न करीत असतात. मला सांगायला या ठिकाणी आवडेल की माणूस क्रीडा विभागामध्ये आपण किती फिटनेस आणि किती तंदुरुस्त आहोत हे त्या खेळामधून आपण पाहत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं हे सर आज इतक्या मोठ्या पदाला किंवा इतक्या मोठ्या पुरस्काराला गवसणी घातली. मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अरुणजी खरात साहेब असतील, त्याचबरोबर दैनिक केसरीचे पत्रकार अमोलजी भोसले असतील, तसेच दैनिक लोकमतचे आमचे सहकारी सहदेव खंडागळे असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आत्ताच नुकताच या मुलांनी अतिशय सुंदर असं आपलं स्वागत गीत करून आपल्याला जो मान सन्मान दिला त्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. कारण कुठलाही खेळाडू हा एक चांगल्या उंचीवर ज्यावेळेस जातो त्यावेळेस निश्चितच एक अभिमान, एक स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत झालेला असतो. आणि खेळ असा आहे की जितकं तुम्ही खेळत जाल तितकं तुम्हाला ते नवीन नवीन त्यातली माहिती किंवा तिथपर्यंत आपण पोचत असतो. कारण खेळ कोणाचंही काम नसतं. कबड्डी असेल किंवा रनिंग असेल, त्या ठिकाणी जो माणूस पाहिला तो त्यालाच विजेता घोषित केलं जातं आणि त्याचंच समाजामध्ये नाव निघतं, त्यालाच समाजामध्ये मान सन्मान मिळतो. असो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि साने सरांनी आपला सन्मान केला. मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि यानंतर आभार साने सरांना. रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा क्षेत्रातले माननीय माझे मित्र, सहकारी मित्र निखिलजी जाधव सर यांना दोन शब्दात बोलण्याची संधी दिली. नमस्कार. सर्वप्रथम मी शिवराज साने सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे आमंत्रित केले, माझा मान सन्मान केला, त्यामुळे मी त्यांचे प्रथम आभार मानतो. आणि मी रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक आहे.
तर तिथं मुलांना शिकवण्याचं काम करतो मी, विविध खेळांमध्ये त्यांना घडवण्याचं काम करतो तिथे. मला नेहमीच आमचे चेअरमन नितीन सर त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर आमचे प्रिन्सिपल असो, व्हाईस प्रिन्सिपल असो किंवा इतर टीचरही, म्हणजे जसं की साने सरही, म्हणजे सर्वांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे, नेहमी पाठिंबा मिळालेला आहे. कोणत्याही बाबतीत कोणतीही चांगली गोष्ट करायची म्हणले तरी त्यांचा नेहमी सपोर्ट मिळतो आपल्याला. आणि मी नेहमी आता पहिल्यापासून कसं आहे की आपल्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं आहे, आपल्याला घडायचं आहे, त्यासाठी आपलं पहिल्यांदा ध्येय निश्चित करावं लागतं. त्यासाठी सातत्याने आपल्याला त्यात सराव करावा लागतो आपल्याला, कारण की आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जर प्रयत्न नाही केले तर आपण यशस्वी नाही होऊ शकत. तर आपल्याला जे मला आता यश मिळाले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर, तर त्यासाठी मला मेहनत करावी लागली खूप. त्यासाठी मुलांची जी मी प्रॅक्टिस घेत होतो त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करत होतो. सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, म्हणजे स्कूलमध्ये मुलांची मी नेहमी सकाळी स्कूल चालू होण्याच्या आधी प्रॅक्टिस घेतो, स्कूलमध्ये लेक्चरलाही त्यांची प्रॅक्टिस घेतो. त्यावेळेस काय मी प्रॅक्टिस करत नाही, पण संध्याकाळी पण प्रॅक्टिस करतो त्यांच्याबरोबर. तर नेहमीच मला इतरांचाही नेहमी सपोर्ट मिळाला आणि साने सरांचे मी आभार मानतो. मी जसं शिकवण्याचं काम करतो तिथे, तर मी नेहमी एक स्वतः आता शिक्षक आहेच, पण मी स्वतःला एक खेळाडू आजही मानतो आणि भविष्यातही नेहमी मानत राहील. आभार मानतो. सरांनी आपल्याला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला हा सराव गरजेचा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी यातून एकच घ्या की सर सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचले, सुवर्ण पदक घेतले. तुम्ही प्रत्येकाने विचार करायचा, आम्हालाही सराव करायचा, अभ्यासाबरोबर सराव करून तुम्ही सुवर्ण पदक आंतरराष्ट्रीय घेतलं पाहिजे, ही प्रेरणा घ्यायची. यानंतर या ठिकाणी माननीय रेम्बो इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य माननीय लावाले सर आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणतो, असे आमचे सहकारी आपल्या परिसरामध्ये ज्यांचे पत्रकार क्षेत्रामध्ये नावलौकिक आहेत, असे आमचे खरात सर, भोसले सर, तुपे सर. खरं तर सर्वांची नावे मला पूर्ण माहीत नाही आहेत, पण नक्कीच काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो सर. आणि ज्यांच्यासाठी आजचा आपण प्रोग्राम आयोजित केलेला आहे, अशी आमची सत्कारमूर्ती निखिलजी दिलीप जाधव. आणि आम्ही गेल्या मागच्या 5-6 वर्षापासून ज्यांना ओळखतो, आमचे शिवराज साने सर. नेहमी आयुष्यामध्ये काही टर्न्स अँड ट्विस्ट येतात. आता रोज जेव्हा सर आम्ही स्कूलमध्ये बोलतो तर आम्हाला सवय आहे इंग्लिशमध्ये बोलण्याची. तर मराठीमध्ये बोलणं आणि इथे उभा राहणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. प्रथमतः साने सरांचं मी हृदयापासून आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला या आजच्या छोट्या खाणी व ज्याची गणना आपण नाही करू शकत. म्हणजे हत्ती किती जरी मोठा असेल तर मुंगीचं महत्त्व तेवढंच मोठं आहे. कारण त्या बलाढ्य हत्तीला जर खरं कोणी कंट्रोल करत असेल, तो हत्तीवरती बसणाऱ्याच्या हातात जे सूर असतो ना, तो महत्त्वाचा आहे. तर साने सरांचं रेम्बो इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य या नात्याने आभार व्यक्त करतो. मी नेहमी म्हणत असतो की ग्रामीण भागामधल्या मुलांमध्ये फार स्पार्क आहे, फक्त तो ओळखता आला पाहिजे. आपण कुठल्या जाती, धर्म, पंथ, कुठे राहतो, ह्या गोष्टी कुठेही मॅटर करत नाही. कारण तसं सरांचं क्रीडा क्षेत्र असेल, आमचं शैक्षणिक क्षेत्र असेल, साने सरांचं कला क्षेत्र असेल आणि आमच्या पत्रकार बांधवांचं त्यांचं म्हणजे समाजाचा जो ट्रान्सपरन्सी म्हणतो, जो पारदर्शकपणा, हे सगळे व्यक्तिमत्व एका काळामध्ये मराठी मीडियममध्ये शिकलेले, ग्रामीण भागामध्ये शिकलेले आणि बिकट परिस्थितीमध्ये इथपर्यंत आलेलो आहोत आम्ही सर. या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाची एक अशी विशिष्ट शैली आहे. त्या शैलीमध्ये ते स्वतःचं लावण्याजोगे आपण म्हणतो ना, ते कार्य करत आहे. हे सगळं करत असताना साने सरांनी त्यांच्या साने संगीत कला मंचातर्फे आम्हा सर्वांचा सत्कार केला. प्रथमतः आम्ही त्यांचा आभारी आहोत. आता मुलांसाठी हा मेसेज आहे की 2006-07चा काळ असेल तेव्हा मी
10वीला 11वी 12वीला असेल की माझ्या पुढे मी आज आपण ज्यांचं गाणे ऐकवतो अजय अतुल पूर्ण जगामध्ये जे फेमस आहेत त्यांना मी त्या काळामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये वाङ्मय जो विभाग आहे त्या ठिकाणी सायकलीवर जाताना पाहत होतो. पण आज त्या दोघांचं नाव कुठं आहे? प्रत्येक पिक्चर आणि संगीत म्हणलं तर असं नाही होणार, तो पिक्चर फ्लॉप होईल, पण त्यांचे गाणे जे आहेत ते उत्कृष्ट असतात. मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो, ज्या ठिकाणी ऑब्स्टॅकल्स आहेत त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ज्या ठिकाणी अडथळे असतात त्या ठिकाणी आशावाद ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये शिकत आहोत. एक महत्त्वाचं आहे तुमची कष्ट, जिद्द आणि चिकाटी. आणि हे सगळं करत असताना आपले ज्या गुरुजन आहेत, आपले आई वडील ज्यांनी पोटाला चिमटा मारून आपल्या इथपर्यंत पाठवलेलं आहे, किंवा जे आपले फीज भरतात, त्या सगळ्यांचं कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मला एकच मंत्र आहे, कष्ट कष्ट आणि कष्ट. कुठलाही असा म्हणजे यशस्वी होण्यासाठी कुठलाही असा शॉर्टकट किंवा कुठलाही मार्ग नाही. आयुष्य जगताना आयुष्य फार सुंदर आहे, फक्त जगण्याचा वे हा वेगळा असला पाहिजे. नर्वसनेस येतो, कधी कधी मला डिस्करेज होत जातं, पण हे सगळं करत असताना नेहमी आपली जसं चिकाटी आहे, जिद्द आहे, मेहनत आहे. आणि नेहमी आपले भारताचे राष्ट्रपती नेहमी म्हणायचे APJ अब्दुल कलाम, ज्या व्यक्तीने जर छोटं स्वप्न पाहिलं असेल तर त्याचा गुन्हा आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला मोठे स्वप्न पाहण्याचा आणि ते स्वप्न साकार करण्याचा प्रत्येकाला निसर्गाने दिलेला अधिकार आहे. फक्त आपण निसर्गाकडे मागत नाही. ही निसर्ग फार सुंदर आहे, तुम्ही जी वस्तू मागेल ते निसर्ग द्यायला तयार आहे, पण निसर्ग किस्मत उसको साथ दे जो खुद होता है. ओके, तुम्ही प्रत्येकाने छावा मूवी बघितलं, सगळ्यांनी पाहिला असेल. एखादा डायलॉग मला सांगणार? मी तुम्हाला एक डायलॉग सांगतो, बघा तुम्ही किती लोकांना लक्षात डायलॉग. जीते जीत है हारे हार है. ऐकलं तर आठवलं असेल तुम्हाला? जीते जीत है हारे हार है, जो बिन लढे जो हारे उस पे धिक्कार है. बघा बरं का, आयुष्य फार सुंदर आहे. आपण सगळे ग्रामीण भागामधले आहोत. म्हणजे साने सरांचं आणि माझं गाव अवघं 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही दोघंही मराठवाडा विभागामधून बिलॉंग करतो. पण ती आमची जन्मभूमी असेल तर पुणे, लोणी, काळभोर आणि आपलं उरुळी ही आमची कर्मभूमी आहे. ज्या भूमीमध्ये आम्ही वाढला असेल, पण ज्या भूमीमध्ये आम्ही स्थिरावलो ते आपलं गावस्तर आहे. त्यामुळे साने सरांच्या वतीने आणि माझ्यातर्फे म्हणजे सर्व पत्रकार बंधूंचं, निखिल सरांचं आणि पूर्ण पुणेकरांचं मनापासून आभारी आहोत की त्यांनी खरं तर आम्हाला निभाजलं, एवढं मोठं केलं. आणि आज एक ग्रामीण भागामधला युवन मुलगा, निखिल सर काय ग्रामीण भागामधलेच आहेत, त्यांची निवड आता श्रीलंकेमध्ये भालाफेक या स्पर्धेसाठी श्रीलंकेसाठी जाणार आहे. तर सरांना खरं तर आमची ते सहकारीच, आम्ही फार रात्रंदिवस प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी जवळनं पाहत असतो, एकमेकांना सल्ला मसलत करत असतो. तर येणाऱ्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. साने सरांना रेनबो इंटरनॅशनल स्कूल आणि वैयक्तिक माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि नेहमी लोकशाहीचा आधारस्तंभ मी भाषण चालू करताना पण म्हणतो, या सर्व माझ्या पत्रकार बंधूंना नतमस्तक होतो. आणि मला ह्या छोटेखानी प्रोग्रामला तुम्ही आमंत्रित केलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू.